आज आपण बघणार आहे चॅप्टर 2. चॅप्टर 2 मध्ये काय आहे तर इन्स्ट्रक्शन अँड ऑपरेटर. आज हे आपण बघणार आहे इन्स्ट्रक्शन आणि ऑपरेटर. इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तुम्हाला तर माहिती आहे. इन्स्ट्रक्शन म्हणजे काम सांगणे, एखादं काम सांगणे, एखाद्याला इन्स्ट्रक्ट करणे. आपल्या मराठी भाषेत सोपं साधं ऑर्डर देणे किंवा काम सांगणे सांगतो आपण. इन्स्ट्रक्शन मीन्स काय? अ कमांड और स्टेटमेंट, एक प्रकारचं स्टेटमेंट that tells the computer computer what action to perform. तर काय इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? ते कमांड देणे किंवा एक स्टेटमेंट सांगणे एखादी ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखाद्याला सांगता की चहा बनव, तर तो म्हणतो मला चहा बनवता येत नाही, मग तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन देता आधी गॅस चालू कर, एक हे घे, साखर घे, पाणी घे, दूध घे, आणि तुम्ही त्याला ते सांगता का असं असं कर. त्याला काय म्हणतो आपण? एक इन्स्ट्रक्शन. ओके. इन्स्ट्रक्शन समजलं काय? इन्स्ट्रक्शन मीन्स command or statement that tells about the computer what action to perform. Okay. In C programming, each line of code to perform an operation is called as instruction. एक लाईन कोडची ही एक इन्स्ट्रक्शन आहे. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक कोड लिहून टाकतो मी. इंट एज इक्वल टू 75. हेच काय करतो आपण? प्रिंट एज इक्वल टू %d कॉमा एज. ओके. तरी तर काय होतं माहितीये का? सॉरी, एरर इथं कॉमा द्यायचा होता, फुल स्टॉप होता त्यामुळे एरर येत होता. आता एरर नाही येत. तर काय होतं इन्स्ट्रक्शन काय आहे? इन्स्ट्रक्शन काय आहे तिथं? क्रिएट अ व्हेरिएबल अँड स्टोअर व्हॅल्यू 25. तर काय करता इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आपण एज नावाचं, डेटा टाइप इंट वापरलाय. ते व्हेरिएबल काय करते? क्रिएट केलं एज नावाचं, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर केली 25. नेक्स्ट लाईन काय म्हणती? टू डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ एज ऑन युअर स्क्रीन. तुम्ही बघू शकता एजची व्हॅल्यू देईल लगेच. तर हे बघा इथे एज इक्वल इक्वल टू. तर हे काय करतो? पहिली लाईन, टू क्रिएट अ व्हेरिएबल, एज नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतं, त्यात व्हॅल्यू किती 25 स्टोअर करतं. आणि नेक्स्ट लाईन काय होती? प्रिंट. प्रिंट म्हणजे डिस्प्ले कर स्क्रीनवर. काय कर? एज कर, डिस्प्ले एज कर. एज झाली एज डिस्प्ले, एज इक्वल टू 25. ओके. आपण बघणार आहे टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन. बऱ्याच टाईपचे इन्स्ट्रक्शन असतात. टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ओके. इन्स्ट्रक्शन टाइप ऑफ इन्स्ट्रक्शन. पहिले टाइप कोणता आहे? तर पहिला टाइप आहे टाइप डिक्लेरेशन इंस्ट्रक्शन. ओके. सेकंड टाइप आहे अर्थमॅटिक इंस्ट्रक्शन. अर्थमॅटिक इंस्ट्रक्शन. थर्ड कोणतं येतं? तर थर्डला येतं कंट्रोल इंस्ट्रक्शन. कंट्रोल इंस्ट्रक्शन्स. आणि फोर्थला आहे, सॉरी, तीनच आहे.
तीन टाईपचे इन्स्ट्रक्शन टाईप डिक्लेरेशन जे आता आपण बघितलं डिक्लेरेशन जे की टाईप डिक्लेरेशन होतं. फॉर एक्झाम्पल आपण इथं करतो आता फ्लोट सॅलरी हे काय आहे टाईप डिक्लेरेशन आहे. परत कॅर ग्रेड हे काय आहे डिक्लेरेशन टाईप ऑफ डिक्लेरेशन इन्स्ट्रक्शन आहे. तर काय करायचं व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ओके, ह्यासाठी यूज करतो आपण टाईप डिक्लेरेशन. फॉर एक्झाम्पल टाईप डिक्लेरेशन्स इन्स्ट्रक्शन. याचा अर्थ काय होतो यूज टू डिक्लेअर डिक्लेअर व्हेरिएबल. व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण टाईप ऑफ डिक्लेरेशन व्हेरिएबलचा यूज करतो. ओके, त्यानंतरच आपण दुसरं कोणतं बघितलं होतं ऑर्थोमॅटिक इन्स्ट्रक्शन. मी डिलीट करतो. दुसरं आपण बघितलं होतं ऑर्थोमॅटिक इन्स्ट्रक्शन. ओके, ऑर्थोमॅटिक इन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर यूज टू परफॉर्म कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी आपण अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शनचा आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल I will declare firstly I will declare two variable in a equal to 10 and second is b equal to 20. ओके, तर आता मला याची सम करायची. तर मी कोणते इन्स्ट्रक्शन वापरणार अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन. मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो सम इक्वल टू ए प्लस बी. ओके, हे काय पहिलं ए काय इथं एक ऑपरंड आहे, बी काय एक ऑपरंड आहे आणि हे मधले काय आहे ऑपरेटर आहे. ओके, तर हे ऑपरेटर काय करतं या दोन्हीची ए ची आणि बी ची बेरीज करून सम मध्ये प्रिंट करतो. ओके, म्हणजे काय होणार आहे द ची व्हॅल्यू समची व्हॅल्यू काय ए जर 10 आहे बी जर 20 ए ची व्हॅल्यू किती होईल इक्वल टू 30 होईल. ओके, बघू आपण 30 येत का समजा प्रिंट करतो एफ सम ऑफ इक्वल टू पर्सेंट डी इंटिजर आहे म्हणून पर्सेंट डी. त्यानंतर काय प्रोडक्ट करतो सम प्रिंट करतो. ओके, आता आन्सर काय आला पाहिजे 30 यायला पाहिजे. ओके, बघूया ते का तर बघा किती ती सम ऑफ 30. सम ऑफ इथं दिलेल्यापेक्षा असं लिहू सम ऑफ ए अँड बी इक्वल टू 30. आता बघा ए अँड बी ची सम ऑफ 30 येते का सम ऑफ ए अँड बी इक्वल टू 30. मग समज करू शकतो का आपण नाही इथं मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. प्रोडक्ट प्रोडक्ट किती येण्याचा किती येईल कमेंट मध्ये सांगा फास्टली. काय करू मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशनची स्पेलिंग चुकली मल्टी आणि इथं प्रोडक्ट स्टोर करू. ओके, आणि समोर हे एरर येत आहे का आता आपण इथं सम व्हेरिएबल डिक्लेअर केलं नाही. त्यासाठी आधी डिक्लेरेशन खूप महत्वाचं आहे. जो तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार तोच यूज करणार असं नाही करू शकत. तुम्ही खाली प्रोडक्ट हे नाही करू शकत मी हा सम इन असं खाली नाही करू शकत डिक्लेअर. कारण की आपलं काम पहिलं रे लाईन बाय लाईन येतं. मग इथे आले होते काय बघतं तर सम आधी वर व्हेरिएबल डिक्लेअरच केलेला नाहीये. त्यासाठी हा समजा मी आता वरती डिक्लेअर केलं तर बघायला की एरर जाईल.
त्यासाठी आधी व्हेरिएबल डिक्लेअर करायचं मगच यूज करायचं. तर आता काय करू, प्रोडक्ट प्रिंट करू. प्रोडक्ट किती येईल? तुम्ही सांगितलं का नाही कमेंट मध्ये, मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट इज 200. ओके, बरोबर आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असे बरेच आपण आता आता मायनस पण करून बघू आपण, सबस्ट्रॅक्शन करून बघू. ए आणि बी ची सबस्ट्रॅक्शन किती येईल? हे काढून टाकतो. सबस्ट्रॅक्शन किती येईल ते पण बघू. ओके, किती येईल? ए किती? 10. ए किती आहे? 10 वजा बी 20. उत्तर काय येईल बरं? मग काय वाटतं तुम्हाला? 10 का -10 वजा 10? 10 और -10? मला असं वाटतं की -10 येईल. चला बघू बरोबर आहे की नाही, कंपायलरला कळतंय की नाही मला वाटतं. तर काय येतं? -10च येतं उत्तर. ओके. अजून त्यात काय आपण लिहितो? सबस्ट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन करू शकतो आपण. डिव्हिजनचं काय येईल बघू बरोबर. ओके, डिव्हायजन काय डिव्हिजनचं? रपाटा आन्सर द्या कमेंट मध्ये, रपारपा सांगत चला. काय येते? 0 येते. ओके, बरोबर आहे. समजा मग आपण काय करू? व्हॅल्यू चेंज करू. तर इथं 10 आहे ना, तर इथं 22 करू फक्त. ओके, आता काय येईल? 5, बरोबर. 10 ला 2 ने डिवाइड केला आन्सर किती येतं? 5 येतं. अजून एक ऑपरेटर त्याच्यात आपण वापरतो, मॉड्युलो ऑपरेटर, रिटर्न फॉर रिमाइंडर. ओके, अर्थमॅटिक ऑपरेशन मध्ये आपण काय करतो? अजून ऑपरेटर वापरतो, त्या म्हणतो मॉड्युलो ऑपरेटर. ओके, मॉड्युलो ऑपरेटर काय करतं? मॉड्युलो ऑपरेटर काय करतो? रिटर्न रिमाइंडर. रिटर्न रिमाइंडर. मॉड्युलो ऑपरेटरचा खूप मोठा यूज आहे. पुढे तुम्हाला आपण ज्यावेळेस प्रोग्राम करू, सम विषम, हाऊ टू फाइंड इवन और ऑड नंबर, दॅट्स टाइम युजफुल फॉर मॉड्युलो ऑपरेटर. त्यावेळेस मॉड्युलो ऑपरेटर खूप उपयोगी पडतं. तर मॉड्युलो ऑपरेटर बघा काय देऊ? प्रिंट डायरेक्ट आपण प्रिंट मध्ये पण लिहू शकतो, मॉड्युलो ऑपरेटर. ओके, तर काय 3 मॉड्युलो ऑपरेटर पर्सेंटेजच्या साइन नाही शो होतं आणि त्याचं आउटपुट राहायला पाहिजे. कोण सांगू शकतं? सॉरी, पर्सेंटेज राहिलं. पर्सेंटेज. ओके, आता हे कोणी सांगू शकतं का काय ऑपरेटर आहे? मॉड्युलो ऑपरेटर इज 1. रिमाइंडर काय येतो? 1. ओके, आणि हेच जर मी जर 3 जर मायनस केलं तर काय येईल? तर काय येईल? -1. ओके, अर्थमॅटिक ऑपरेशन मध्ये याच्यातच आणखीन एक, अर्थमॅटिक ऑपरेशन मध्ये आणखीन एक सांगतो तुम्हाला, पॉवर ऑपरेटर. पॉवर ऑपरेटर म्हणजे आता आपण असं नाही डिक्लेअर करू शकतो ना, आपल्याला जर पॉवर लिहायचं असेल समजा, ए चा पॉवर आपण कसा लिहितो? असा लिहितो, चा पॉवर 5 असा लिहितो. तर आता एरर नाही व्हायला, पण हे नाही, ह्या ऑपरेटरचा यूज वेगळा आहे. हे बिटवाईज ऑपरेटर मध्ये यूज होते, त्यामुळं याला आपण असं नाही लिहू शकत.
आपल्याला जर पॉवर लिहायचं असेल तर पॉवर फाइंड करायचं असेल तर कसं करतो? तर त्यासाठी तुम्हाला अं, त्यासाठी एक पॉवर फंक्शन यूज करावं लागतं आपल्याला. तर काय करतो मी तुम्हाला सांगतो कसं यूज करायचं. समजा मला पॉवर फाइंड करायचा आहे. मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. पॉवर नाव पॉवर नावाचं. त्यावेळेस काय करतो? पीडब्ल्यू पॉवर आणि त्याचा यूज करतो. ओके. असं व्हेरिएबल डिक्लेअर. आपली एरर येते. तर काय येतोय? तर आपल्याला एक वर हेडर फाईल आहे ती एक इन्क्लूड करावी लागते जी की मॅथच्या ऑपरेशनसाठी असते. मॅथ डॉट एच. ओके. तर हेडर साठी यूज करतो आपण. तर इथं ऑपरेटर काय येतोय? हो सॉरी. तर आपल्याला इथं व्हॅल्यू द्यायची आहे. हम्म. आता एबीसी दिलं जे एबीसी ला आपण ऍज अ व्हेरिएबल नेम बघतो वरती. तर आता याचा पॉवर किती? 5चा 2चा तर आपण प्रिंट करू. ओके. पॉवर 3 कॉमा पॉवर. ओके. तर किती येईल पॉवर? 10 येईल. कारण सॉरी 25. हो. ओके सॉरी. 5 इंटू 5 पॉवर. आता मला समजा 5चा थर्ड पॉवर मारायचं मग किती? 5चं 3 टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे किती? 1 to 5 125. ओके. तर हे आपण पॉवर प्रिंट करण्यासाठी पॉवरच्या फंक्शनचा यूज करतो. हे पॉवर फंक्शन आहे. ओके. त्यानंतर आपण बघणार आहे आता नंतर कोणतं इन्स्ट्रक्शन आहे आपल्याकडे पॉवर झाल्यानंतर कंट्रोल इन्स्ट्रक्शन आहे. काय? कंट्रोल इन्स्ट्रक्शन. ओके. तर कंट्रोल इन्स्ट्रक्शनच्या आधी एक मला सांगायचे तर टाईप कन्व्हर्सेशन काय आहे? कन्व्हर्शन अर्थमॅटिक ऑपरेटर मध्ये येतं ते. तर इथे घेऊ आपण टाईप कन्व्हर्सेशन 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 टाईप कन्व्हर्सेशन काय? is the process of converting a value from one data type to another data type. म्हणजे इन वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप म्हणजे काय? व्हॅल्यू कन्वर्ट करतो आपण. समजा इंटिजर आहे तर ती काय करतो आपण फ्लोट मध्ये कन्वर्ट करतो. ओके. फ्लोटची आपण इंट मध्ये करतो. केअर असेल तर इंट मध्ये करतो. देअर आर टू टाइप्स ऑफ कन्व्हर्सेशन. एक इम्प्लिसिट कन्व्हर्सेशन असतं एक अर्थमॅटिक कन्व्हर्सेशन असतं. ओके. इम्प्लिसिट म्हणजे काय? इट कन्वर्टेड टू द फ्लोट ऑटोमॅटिकली जे की ऑटोमॅटिकली होतं. फॉर एक्झाम्पल टाईप कन्व्हर्सेशन सांगतो आधी. टाईप कन्व्हर्सेशनची डेफिनेशन घ्या. इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग a value from one type data type to another डेटा टाइप. ओके. म्हणजे काय करतो आपण समजा इंट असेल तर त्याला कन्वर्ट कन्वर्ट काय करतो फ्लोट मध्ये.
ओके. आणि फ्लोट असेल तर त्याला कन्वर्ट करतो आपण इंट मध्ये. ओके. तसंच कॅर असेल तर इंट मध्ये. ओके. टाइप कन्व्हर्सेशन आहे. समजले? मी सांगितले टाइप कन्व्हर्सेशनचे दोन टाइप्स आहे. एक इम्प्लिसिट कन्व्हर्सेशन आणि दुसरं आहे एक्सप्लिसिट कन्व्हर्सेशन. तर मी तुम्हाला पहिले आपण बघू टाइप कन्व्हर्सेशनचे टू टाइप्स आहे. वन टाइप इज इम्प्लिसिट 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 टाइप कन्व्हर्सेशन. ते काय करतं? ऑटोमॅटिक कन्व्हर्सेशन. ओके. पहिले हे आपले कन्स्ट्रक्शन स्टेटमेंट अजून बघायचे राहिले. कन्स्ट्रक्शन आपण टाइप कन्व्हर्सेशन आहे. दुसरं आहे एक्सप्लिसिट 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 टाइप एक्सप्लिसिट टाइप कन्व्हर्सेशन. ते काय करतं? टाइप कास्टिंग. म्हणजे आपल्याला मॅन्युअली टाइप कास्टिंग करावं लागते. तर पहिलं काय आपण एक्सप्लिसिट कन्व्हर्सेशन बघू. एक्सप्लिसिट कन्व्हर्सेशन म्हणजे काय? कंपायलर ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतो वन डेटा टाइप टू अनदर डेटा टाइप. शॉर्टकट एक शॉर्ट डेफिनेशन सांगतो. द कंपायलर ऑटोमॅटिकली converts 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 one data type into another data type. Okay, another data type. 2 मिनिटं बरं का. लॅपटॉप चार्जिंग संपत आली. चार्जिंग लावतो. Okay. आपण काय बघतो? टाइप ऑफ कन्व्हर्सेशन. पहिलं आहे इम्प्लिसिट कन्व्हर्सेशन म्हणजे की ऑटोमॅटिकली कंपाईल करतो. ऑटोमॅटिकली सॉरी डाटा कन्वर्ट करतो. तर आपण बघूया. डायरेक्ट कोडवर तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी सांगतो. पहिलं व्हेरिएबल डिक्लेअर करू आपण. आम्ही नम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं, 10 केलं आणि फ्लोट नावाचं रिझल्ट असं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. ओके. आता काय करावं? प्रिंट नम असं बघूया काय आउटपुट येतात. ओके. कोड नम प्रिंट होणार आहोत. आपल्याला माहिती आहे पर्सेंट डी दे करायला. ओके. तर आता बघा 10 प्रिंट होतंय. तिथे खाली तुम्हाला दिसू शकतं 10 प्रिंट होतंय खाली आउट.
ओके, इथं बघू शकता तुम्ही 10 प्रिंट होतं. ओके, 10 प्रिंट झालंय. आता त्याला आपण काय करू, नम प्लस 10 मध्ये असाइन करू. सॉरी, रिझल्ट मध्ये आपण नमला असाइन करू. मग आता नमची व्हॅल्यू काय लागलेली, 10 ला गेली. ओके, तर आपण परत रन करू. काय आउटपुट आहे आउटपुट 10च येणार, कारण की आपण इथे नम प्रिंट केलंय ना. ओके, इथे आपण रिझल्ट प्रिंट करू. आता बघू काय आउटपुट. रिझल्ट. ओके, मला असं वाटतं एरर येईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा. प्रिंट होईल, काय होते, झिरो प्रिंट होते. का प्रिंट होते झिरो? रिझल्टची व्हॅल्यू तर 10 आहे, कारण की आपण नमची असाइन केली. नमला 10 आहे, रिझल्टला आपण नमची व्हॅल्यू असाइन केली, मग 10 यायला पाहिजे. नाही, झिरो येते. काय येते, डेटा टाइप्स आपण एंड दिला. ओके, आता एफ देऊ. आता काय आहे? आता बघा, झिरो झिरो आलाय कुठं, डॉट झिरो झिरो. इथं झिरो झिरो आलंय, दिसतं. काय झिरो झिरो आलं, कारण की फ्लोट ठेवेल. याला म्हणतात ऑटोमॅटिकली कन्वर्टेड, सॉरी एक्सप्लिसिट कन्वर्ट, सॉरी इम्प्लिसिट टाइप कन्व्हर्सेशन, जे की कंपायलर ऑटोमॅटिकली करतात. इथं काय होतंय नेमकं, नम इज अन इनपुट, num is sorry num is integer, num is integer, but when assign result a float, तो सी कंपाइलर काय करतो, ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतं 10 ला टू 10.00. ओके, याला म्हणतात. आणि एक्सप्लिसिट टाइप कन्व्हर्सेशन काय असतं मग, एक्सप्लिसिट टाइप कन्व्हर्सेशन बघू आपण आता. दुसरं आहे एक्सप्लिसिट. ओके, पहिले डेफिनेशन घ्या लिहून. द प्रोग्रामर मॅन्युअली कन्वर्ट one data type into the another using a cast operator. ओके, कास्ट ऑपरेटर म्हणजे कोणतं आहे, तेच ऑपरेटर, बट जी फ्लोटची त्याला परत एक वेगळं हे आउटपुट देतात. फॉर एक्झाम्पल, डेफिनेशन लिहिली तुम्ही, नाही लिहून घ्या. द प्रोग्रामर प्रोग्रामर मॅन्युअली कन्वर्ट one data type into another data type, is another data type, but using काय, कास्ट ऑपरेटर, कास्ट ऑपरेटर. ओके, त्याचा सिंटॅक्स काय आहे तुम्हाला सांग. कास्ट ऑपरेटर कसं कर, कास्ट कसं करायची, तर पहिलं डेटा टाईप. ओके, नंतर काय असतं, एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे काय, जी व्हॅल्यू आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेली. त्याचं एक्झाम्पल कसं करायचं, आता फ्लोटचा आता काय केलं आपण, इंटिजर होतं ते फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं. आता आपण फ्लोट इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. ओके, तर मी एक काढून टाकतो. काय करतो, एक फ्लोट नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करतो, नम देतो, त्याला व्हॅल्यू देतो 10.85. ओके, ठीक आहे, एक फ्लोट आहे. आता याला आपल्याला इंट मध्ये कन्वर्ट करायचं. इन रिझल्ट इक्वल टू, एक्सप्रेशन काय होतं आपलं, डेटा टाईप
सिंटॅक्स काय सांगत होता? डेटा टाईप इंट कन्व्हर्शन करण्यासाठी आणि काय व्हेरिएबल लेन ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचे ते सॉरी ब्रॅकेट ह्या इंटिजरला लावायचे. मी याला लावले ब्रॅकेट मध्ये हे होतं ते आहे. ओके, यानंतर मॅन्युअली एक्सप्लिसिट कन्व्हर्सेशन. फॉर एक्झाम्पल आता सध्या आपण प्रिंट पर्सेंट डी ओके कॉमा नम तर व्हॅल्यू काय यायला पाहिजे? नमची व्हॅल्यू किती येते? पर्सेंट डी वा लावला आपल्याला एरर येणार. पर्सेंट एफ लावायचे. ओके, किती येते ते पहा. 10.8500 आहे बाय डिफॉल्ट आहे त्याची व्हॅल्यू. म्हणजे आपण 10 जरी केलं तर मग बघितलं होतं 00 आलं, तसं 85.00 आलं. ओके, तर आपण करतोय टाईप कास्टिंग. आता आपल्याला काय करायचंय? रिझल्ट प्रिंट करायचंय. रिझल्ट रिझल्ट एक्स मध्ये नाही, आपले काय टाईप इंट आहे इथं पर्सेंट डी. ओके, आता काय येईल? तर आउटपुट येईल 10. बघू शकता तुम्ही इथं 10 आलेला आहे आउट. ओके, तर याला म्हणतात एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्सेशन. तुम्हाला सांगितलं काय करतं. इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्सेशन काय करतं? ऑटोमॅटिकली कन्वर्ट करतं. जर इंट असेल तर फ्लोट मध्ये फ्लोट असेल इंट. ओके, आणि एक्सप्लिसिट म्हणजे काय? आपण स्वतः मॅन्युअली करतो फ्लोटचं इंट मध्ये. ओके, झालं. यानंतर आता आपण काय बघणार आहे? टाईप कन्व्हर्शन वाले मग अर्थमॅटिक ऑपरेशन बघितले आपण. त्यासाठी सांगितले असे प्लस वगैरे मायनस वगैरे तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला काय करतो आता एक ऑपरेटरची प्रेसिडन्स सांगतो. आधी कोणते ऑपरेटर येतात, मग कोणते ऑपरेटर येणार, आणि आता मग प्लस मायनस तर वगैरे केलं आपण. पण मग सॉल्व्ह कसे होतात ते प्रॉब्लेम वगैरे, तर ते सांग. मग आपण कसं केलं? समजा इन ए इक्वल टू 10+5 हे झालं. तुम्हाला कळलं याचं आउटपुट कसं येणार आहे? प्रिंट ए इक्वल टू पर्सेंट टी आणि याची व्हॅल्यू हे तुम्हाला कळलं मग. पण मग आता समजा हे स्मॉल झालं ना, ते काय ते 15 येते, हे स्मॉल झालं, हे तुम्हाला झालं सांगितलं. पण याच्या ऐवजी जर इथं असं आलं तर काय करणार मग? समजा काय 4 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय 2. मग हे सोल्व कसं होतं? आता त्याला एक ऑपरेटर प्रेसिडेंट आहे, तर ती तुम्हाला सांगतो मी. अर्थमॅटिक ऑपरेटर मध्ये काय आहे? तर घ्या ऑपरेटर 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 प्रेसिडेन्स. ओके, ऑपरेटर प्रेसिडेन्स म्हणजे आता याच्यात तुम्ही काय करणार आधी? अरे झालं इथं, पण मॅन्युअली कसं सॉल्व्ह करणार? किंवा प्लस मायनस असेल तर बघा, आपण प्लस मायनस असेल तर काय करतो? मायनस करतो, साइन ग्रेटर संख्या देतो. हे तुम्हाला शिकलेलं आहात 8वी 9वीत. मग ते -3 आउटपुट कसं येत होतं, का येत होतं, तर ते तुम्हाला माहिती. प्लस तर मग सेम जर प्रेसिडेन्सी ऑपरेटर असेल त्याच्यात काय करणार तुम्ही आता? आधी मल्टिप्लिकेशन करणार का? समजा मग तुम्हाला सांगितलं 4 जादा होते, 3 जादा होते, त्यासाठी आधी प्रेसिडेन्स बघून घ्या. पहिले प्रेसिडेंट काय येतं? मल्टिप्लिकेशन, त्यानंतर डिवायडेड आणि मॉड्युलो.
तो की मग सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर येतं आपलं प्लस मायनस. त्यानंतर थर्डला येतं इक्वल टू हे असाइनमेंट ऑपरेटर. ओके. तर कसं करावं आहे प्लसचं झालं. हा तो समजा आता याच्या ऐवजी तर म्हण अं, इसकी इसकी जगह अगर 4 + 2, 4 + 2 डिवायडेड बाय सॉरी मल्टिप्लाय बाय 3 असेल तर काय होतं कसं सॉल्व्ह होतं हे कसं होतं सॉल्व्ह आधी काय होतं 2 आणि 3चं मल्टिप्लिकेशन 4 + 3 × 2 6. ओके. आणि देन काय येतं आउटपुट 10. बरोबर तुम्हाला दिसते स्क्रीन अजून झूम केली. ओके. किती येतं आउटपुट 10. 10 येत आहे का बरोबर आहे का 10 तर बरोबर आहे. ओके. आता इथं काय केलं आपल्याला माहित होतं मल्टिप्लिकेशनची प्रेसिडेंट आधी प्लस नंतर येतं आधी काय आहे मल्टिप्लिकेशन हो की नाही पण जर मग सेम लाईनला आले मल्टिप्लिकेशन आणि समजा हा हे जर समजलं तुम्हाला आधी मल्टिप्लिकेशन प्रेसिडेंट होती म्हणून आपण आधी मल्टिप्लिकेशन केली मग प्लस केलं पण समजा आता डिवायडेड आणि मल्टिप्लिकेशन सोबत आले तर मग काय करणार आता मग असं ते एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला की परत मागे जाऊया आपण ओके हे सांगितलं होतं तुम्हाला मी आता इथं बघा मल्टिप्लिकेशनची बी प्रेसिडेंट सेम आहे आणि डिवायडेड ची बी प्रेसिडेंट सेम आहे कारण की हे बघा तुम्हाला सांगितलं होतं मल्टिप्लिकेशनची प्रेसिडेंट आहे एकाच लाईनला ते एकाच नंबरला आहेत कारण की असेल तर काय होतं मग काय करणार तर त्यावेळेस आपण काय करतो सॉल्व लेफ्ट टू राईट सेम फॉर त्याचं डेफिनेशन समजून घ्या प्रेसिडेंटची जर ई सेम प्रेसिडेंट देन फॉलो द रूल लेफ्ट टू राईट म्हणजे काय करायचं आपण तर आधी लेफ्ट टू राईट म्हणजे काय आधी 4 आणि 3च हे होणार 4 3 किती 12 ओके आणि डिवायडेड बाय 6 ओके मल्टिप्लाय बाय 2 त्यानंतर काय होणार लेफ्ट टू राईट आपला रूल काय सांगतो लेफ्ट टू राईट आहे सेम प्रेसिडेंट असेल तो म्हणून 12ला जर डिवाइड केलं 6ने तर किती येतं 2 मल्टिप्लाय बाय 2 ओके आन्सर काय येतं 4 तर बघू आपण 4 हे येतंय का नाही हे बघा 4 येतंय दिसतंय तुम्हाला 4 ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि असाइनमेंट इक्वल टू हे लास्ट ला म्हणून हे सगळं झाल्यानंतर 4 झाल्यानंतर 4 ची व्हॅल्यू कुठं स्टोअर झाली ए मध्ये जाऊन स्टोअर झाली ती प्रिंट झाली याला म्हणतात सेम प्रेसिडेन्स ओके समजलं तर यानंतर आपण मागणार आहे लास्ट आपलं आपण काय बघत होतो चॅप्टर 2 इन्स्ट्रक्शन झाल्या इन्स्ट्रक्शन मध्ये काय झालं टाईप ऑफ इन्स्ट्रक्शनचं त्याच्यातले इन्स्ट्रक्शन अर्थमॅटिक डिक्लेरेशन झालं आणि अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन झालं डिक्लेरेशन इन्स्ट्रक्शन झालं त्याच्यात आपण टाईप कन्व्हर्सेशन बघितले ऑपरेटर सुद्धा बघितले आणि आता आपण बघणार आहे राहिलेलं खालचं कंट्रोल स्टेटमेंट कंट्रोल स्टेटमेंट कायसाठी यूज होतात डेफिनेशन आहे लिहून घ्या एक छोटीशी डेफिनेशन आहे एक 4 शब्द लिहून घ्या टपक्यात यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ द प्रोग्राम एक्झिक्युशन कायसाठी यूज करतात यूज्ड टू कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन्स ओके तर त्याच्यात पण किती टाईप आहे 4 टाईपचे कंट्रोल एक्झिक्युशन आहे आपल्याकडे ओके किती टाईपचे 4 टाईपचे टाईप
ऑफ कंट्रोल इन्स्ट्रक्शन. त्याच्यातलं पहिलं कोणतं आहे? सिक्वेन्स. सिक्वेन्स कंट्रोल. सिक्वेन्स कंट्रोल. ओके. दुसरा आहे डिसिजन कंट्रोल. कंट्रोल. ओके. सी. कोणता आहे? लूप कंट्रोल. कंट्रोल. ओके. आणि डी लास्ट आहे केस कंट्रोल. केस कंट्रोल. ओके. सिक्वेन्स कंट्रोल म्हणजे काय? डिसिजन कंट्रोल कोणते? लूप कंट्रोल कोणते? केस कंट्रोल कोणते? तर आता आहे ना, पहिले आपण सिक्वेन्स. सिक्वेन्स कंट्रोल म्हणजे काय हे बघणार आहोत. ओके. याच्यातलं मी तुम्हाला आता सिक्वेन्स सांगतो. डिसिजन, लूप, केस हे आपण पुढे बघणार, पुढे चालून बघणार आहे. आता सध्या तर तुम्हाला एवढे काय डोकं लावायची गरज नाही, रट्टा मारायची गरज नाही. तुम्ही फक्त समजून घेतात कोणते येते ते पुढे आपण स्टेप बाय स्टेप सगळे समजणार आहे. ओके. आतापर्यंत एवढा आपण प्रोग्राम सॉल्व्ह केला. फॉर एक्झाम्पल हा प्रोग्राम सॉल्व्ह केला की ए ची व्हॅल्यू 4 येते. त्यानंतर ए ची व्हॅल्यू किती? 4 आहे लक्षात ठेवा. त्यानंतर परत एक इंट. परत बी ची व्हॅल्यू त्याला असाइन केली की 5. परत एक सम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. तर त्याच्यात ए आणि बी ची व्हॅल्यू स्टोअर केली आणि इथं सम प्रिंट केली. ओके. तर काय झालं याच्यात नेमकं? ए ची व्हॅल्यू 4 आहे. डायरेक्ट एवढं तुम्हाला नको डोकं लावायला. एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो. काय झालं? ए ची व्हॅल्यू एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आधी. कंपायलर आपण केलं त्याच्यात व्हॅल्यू किती? 4 हे केली, स्टोअर केली. नंतर दुसरं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. काय झालं? त्यात बी व्हेरिएबल नावाचं बी व्हेरिएबल नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. त्यात 5 व्हॅल्यू स्टोअर केली. नंतर सम नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. त्याच्यात ए आणि बी ची प्लस केली, सम केली आणि त्याच्यात तिची व्हॅल्यू स्टोअर केली. म्हणजे किती होईल? 9 आउटपुट येईल. ओके. आणि इथं काय केलं आपण? डिस्प्ले केलं, आउटपुट केलं. आउटपुट 9 येतंय. ओके. इथं हिअर यू कॅन सी. ओके. हिअर इज 9 सम. ओके. तर काय झालं हे? आधी हे लाईन हे झाली, मग ही लाईन हे झाली, मग हे काय होतं? आता एक काम करू आपण, कट केलं, वरती पेस्ट केलं. एरर येतोय. काय येतोय एल आणि बी ला शेर? कारण की व्हेरिएबल वर डिक्लेअर नाही. पण खाली तर गेलेत ना आपण व्हेरिएबल डिक्लेअर. पण काय झालं मग? का बरं एरर येतोय? सिक्वेन्स चुकलाय. आपला सिक्वेन्स काय सांगतो? एक सिक्वेन्स आधी व्हेरिएबल डिक्लेअर करा, मगच तुम्ही यूज करा. काय होतंय? एक सिक्वेन्स चुकतोय. तर त्यासाठी सिक्वेन्स कंट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आता नाही येत एरर. कारण की लाईन बाय लाईन आधी ए ची व्हॅल्यू स्टोअर झाली, मग बी ची व्हॅल्यू स्टोअर झाली, मग सम मध्ये ए आणि बी ची हे ऍडिशन ऍडिशन होऊन व्हॅल्यू स्टोअर झाली 9 आणि ती व्हॅल्यू जर 9 प्रिंट झाली. तर काय आहे? सिक्वेन्स आहे. लाईन बाय लाईन सॉल्व्ह करतोय, स्टेप बाय स्टेप खाली येतोय. ओके. त्यामुळे एक सिक्वेन्स चालू आहे. 2 मिनिटं. सॉरी फॉर द हा.
तर आपण कुठे होतो एक सिक्वेन्स ऑपरेटर मध्ये येतो. तर काय होतं एक स्टेप बाय स्टेप होतो तो सिक्वेन्सचा अर्थ काय होतोय स्टेप बाय स्टेप म्हणजे पहिली स्टेप फर्स्ट सॉल्व्ह होणार नंतर सेकंड स्टेप कडे जाणार स्टेप टू कडे ओके तर काय होतंय असं स्टेप बाय स्टेप प्रोग्राम सॉल्व्ह होतो समजलं नंतर स्टेप 3 होणार आणि नंतर प्रोग्रामचा एंड ओके तर काय होतं एक स्टेप बाय स्टेप म्हणजे लाईन बाय लाईन खाली कंपाईल करत आता जे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट कोणते डिसिजन आता सिक्वेन्स स्टेटमेंट आतापर्यंत जेवढा आपण कोड केला हा सगळा सिक्वेन्स कंट्रोल थ्रू चाललेला आहे पण आता नंतर जेव्हा मोठे होणार त्यावेळी डिसिजन मेकिंग कंट्रोल स्टेटमेंट डिसिजन मेकिंग मध्ये कोणते येतात इफ ओके त्यानंतर येणार इफ एल्स इफ एल्स त्यानंतर येणार नेस्टेड इफ कंडिशन मध्ये कंडिशन ओके त्याला काय म्हणतो आपण नेस्टेड इफ किंवा इल्स लॅडर वगैरे येस हे असले डिसिजन मेकिंगचे आपल्याला येणार यानंतर आता लूप लूप चे एक असतात तुम्हाला ऐकलं असेल सी मध्ये फॉर लूप आहे त्यानंतर व्हाईल लूप आहे परत डू डू व्हाईल लूप आहे डू व्हाईल ओके आणि केस कंट्रोल येणार केस कंट्रोल मध्ये कोणते येणार केस कंट्रोल मध्ये स्विच तुम्ही ऐकलं असेल सी मध्ये स्विच आहे स्विच ओके हे डिसिजन आतापर्यंत आपण जेवढे सॉल्व्ह केले सिक्वेन्स कंट्रोल होते त्यानंतर आता आपण जे करणार पुढे जाऊन ते डिसिजन मेकिंग हे आता पुढं आपण नंतर बघू आता हे आतापर्यंत एवढा पार्ट होता हा फक्त इन्स्ट्रक्शनचा होता आता यापुढे जो आपण पार्ट बघणार आहे ते आहे ऑपरेटर ओके तर आपण ऑपरेटर टाईपचे चला सांगतो लगेच तर ऑपरेटर ऑपरेटर ओके ऑपरेटरचे बरेच प्रकार आहे कोणते कोणते ऑपरेटर अर्थमॅटिक ऑपरेटर ते आपण बघितलेले आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहे रिलेशनल ऑपरेटर लॉजिकल ऑपरेटर बिटवाईज ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर ओके ऑपरेटर ऑपरेटर म्हणजे काय एक प्रकारचा सिम्बॉल जो की सांगतो कंपायलरला एक स्पेसिफिक टास्क कंप्लीट करण्यासाठी लॉजिकलचा वेगळ्या ऑपरेटर बऱ्याच प्रकारचे अर्थमॅटिक मध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे ऑपरेटर येते परत रिलेशनल ऑपरेटर इक्वल टू डबल इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन हे ऑपरेटर आहे ओके तर आज आपण अर्थमॅटिक ऑपरेटर ऑपरेटरचे टाईप घ्या बघा तर पहिलं ऑपरेटर आहे अर्थमॅटिक ऑपरेटर ओके अर्थमॅटिक ऑपरेटर दूसरा आहे रिलेशनल तीसरा आहे लॉज लॉजिकल चौथा आहे बिटवाईज हे सगळे ऑपरेटर आपण बघणार पाचवा आहे असाइनमेंट ऑपरेटर ऑपरेटर ओके असाइनमेंट ऑपरेटर त्यानंतर आहे सहावा 6 नंबर ऑपरेटर आहे
टर्नरी ऑपरेटर. ओके. अर्थमॅटिक तर तुम्ही आपण बघितलेलं आहे, ज्यामध्ये प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, परत कोणते ते अजून डिवायडेशन, हे असे हे आले आपले अर्थमॅटिक ऑपरेटर. आता रिलेशनल ऑपरेटर आपण बघणार सध्या. आज फक्त रिलेशनल ऑपरेटर बघणार, त्याचे छोटे छोटे स्मॉल स्मॉल एक्झाम्पल बघणार. ओके. तर पहिला आहे इक्वल टू. इक्वल टू. ओके. इक्वल टू. इक्वल टू चा काय होतं, दोन्ही व्हॅल्यू सेम आहे की नाही का, दोन. हा, आपण बघू. इंट ए इक्वल टू 10, इंट बे इक्वल टू 10. ओके. हे काय आहे, एक दोन व्हेरिएबल आहे जे डिक्लेअर केले. आणि प्रिंट टाइप मध्ये आपण बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगतो, बुलियन व्हॅल्यू माहित असेल, ट्रू ऑर फॉल्स मध्ये चालतात त्या. तुम्हाला ऑपरेटर मध्ये बुलियन व्हॅल्यू असते. ओके. म्हणजे की 1 आणि 0. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तर हे रिलेशनल ऑपरेटर हे इक्वल टू आणि डबल इक्वल टू हे असाइनमेंट ऑपरेटर आहे, आणि रिलेशनल ऑपरेटर डबल इक्वल टू आहे, जे की व्हॅल्यूला हे करतं, कम्पेअर करतं. फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल सांगूया. ओके. हा, समजा ए इक्वल टू 10 आहे दिलेला आपण. ओके. मग ए इक्वल इक्वल टू 10 आहे का, आणि द व्हॅल्यू आपण तुझी प्रिंट करतो. तर सेंडी कॉमा ए, काय होईल, व्हॅल्यू प्रिंट होईल. व्हॅल्यू प्रिंट झाली, पण आपल्याला काय करायचंय, हे करायचंय, ए इक्वल टू 10 आहे का नाही ते बघायचंय. ओके. आता काय प्रिंट होईल, आता 1, कारण की ट्रू आहे. काय आहे, ट्रू आहे, दिसतंय व्हॅल्यू 1. आणि जर फॉल्स असते, आता समजा ए इक्वल टू 10 नाही, आता हे माहिती तुम्हाला नाही नाही इथं ए. मी विचारतोय, ए इक्वल टू 10 आहे का, नाहीये. मग काय यायला पाहिजे, फॉल्स. फॉल्स मध्ये काय येईल, 0. ओके. आला 0 इथं, दिसतंय 0 आला. तर इक्वल टू डबल इक्वल टू काय करतं, चेक करतो व्हॅल्यू बरोबर आहे का त्याच्या. ओके. त्यानंतर आता कोणतं आहे आपलं ऑपरेटर, इक्वल टू झाल्यानंतर आहे ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन हे काय करतं, तर व्हॅल्यू ग्रेटर आहे का नाही ते चेक करतं. ए, आता काय येईल पाहिजे आउटपुट, ए इज ग्रेटर दॅन 10. 9 हे ग्रेटर दॅन आहे का 10 पेक्षा, नाहीये. तर काय आउटपुट येईल, फॉल्स येईल. फॉल्स येईल म्हणजे काय, 0 येईल. आलं 0 येतं, दिसतंय. समजा जर असतं ग्रेटर दॅन, मी आता इथं समजा 15 करतो, 15 इज ग्रेटर दॅन 10. येस. ओके. मग काय यायला पाहिजे, ट्रू यायला पाहिजे. ओके. आलं ट्रू येतंय, 1 आलाय, 1 चा अर्थ ट्रू आहे. ओके. दिसतंय, 1 चा अर्थ ट्रू आहे, ट्रू आहे.
त्यामुळे ट्रू आलंय ही ग्रेटर दॅन जातं. मग त्याच्यानंतर त्याच्याच विरुद्ध आहे लेस दॅन. लेस दॅन हे काय करतो, व्हॅल्यू लेस दॅन आहे की नाही चेक करतो, म्हणजे स्मॉल ऑर, आणि इथंच आपण काय करू, लेस दॅन करू. ओके, ए इज लेस दॅन 10, काय याचं आउटपुट नाही, ए इज ग्रेटर दॅन, काय यायला आउटपुट पाहिजे, फॉल्स यायला पाहिजे. आलं फॉल्स. बघा, अशाच तुम्ही पण मल्टिपल प्रोग्राम ट्राय करून बघा तुमच्या याच्या लॅपटॉपवर. नुसते बघायचं, सोडून द्यायचं, काही होणार नाही. तुम्ही तुमच्या याच्यात ट्राय करायचं. ओके, लेस दॅनचा अर्थ काय, याचा अर्थ काय होतो, ए इज लेस दॅन 10, 15 पेक्षा 10 हे लेस आहे का, तर नाही, आउटपुट काय येतो, फॉल्स, 0. ओके, तेच जर केलं असतं असं, 15 इज ग्रेटर दॅन 10, आउटपुट काय आलं असतं, 1 आलं असतं. का, बरोबर आहे, की ट्रू आहे. ओके, त्यानंतर झालं लेस दॅन झालं. आता लेस दॅन आणि ग्रेटर दॅन मध्ये एक आहे इक्वल टू. याला 2 मिनिटं कॉपी पेस्ट करतो. ओके, ग्रेटर दॅन, इक्वल टू, और लेस दॅन, इक्वल टू. याचा अर्थ काय होते बघा आता. ओके, आता मी समजा इथं 10 घेतो. हे काय, 10 इज लेस दॅन 10, काय अर्थ होतो त्याचा, फॉल्स. 10 हे 10 पेक्षा लहान आहे, नाहीये. 10 हे 10च्या बरोबर नाही ना, मग फॉल्स का आलं, चुकीचं का आलं, लेस दॅन पण नाही, पण ग्रेटर दॅन पण नाहीये ना, मग फॉल्स का आलं. मग आपल्याला इथं ट्रू लागतंय ना, पण जर बरोबर असेल तर ट्रू लागतो. फॉर एक्झाम्पल, अं, जर तुम्हाला असं करायचं असेल, हा, आपण ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर वोटर कार्ड काढतो, त्यावेळेस एज चेक होती, ती कशी होती, एज इज लेस दॅन और ग्रेटर दॅन 18. पण समजा आता असं करायचंय, ग्रेटर दॅन 18 म्हणजे 90 असेल तर तुम्ही आधार कार्ड काढू शकता, सॉरी, वोटर कार्ड काढू शकता. पण तुम्हाला काय करायचं, जर 18 जरी असेल तरी काढायचंय, अशी परमिशन द्यायची. तर तुम्ही काय करता त्यावेळेस, इक्वल टू वापरणार. आता काय येणार, तर ट्रू येणार आन्सर. बघा, आलं ट्रू इथं, फक्त दिसतंय ट्रू आलंय. हे, आलं. मग आता हेच असं आपण ग्रेटर दॅनला पण वापरतो. तर काय करू आपण, ए इज ग्रेटर दॅन और इक्वल टू, याचा आन्सर काय येणार, ट्रूच येणार. ओके, बघू आपण, ट्रूच येणार. कारण की हे ग्रेटर नाही, पण काय त्याच्या बरोबरीचे आहे, 10 पेक्षा 10 मोठे नाही, फक्त मी ते त्याच्या बरोबरीचे आहे. हे त्याच्यासाठी आपण वापरतो. समजलं, लेस दॅन और ग्रेटर दॅन, इक्वल टू. हा, इथं ग्रेटर, लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल, इक्वल टू, खाली काय आलं, और इक्वल टू. ओके, त्यानंतर एक कोणतं राहिला, जो नॉट इक्वल टू राहिलंय. ओके, नॉट इक्वल टूचं एक्झाम्पल कोण सांगतो, हा, सांगू शकते का कोणी, नाही, चला, तर मी सांगतो, नॉट इक्वल. ओके, नॉट इक्वल म्हणजे काय, नॉट इक्वल, 2 मिनिटं गाईस.
इक्वल टू च डायरेक्ट असे इक्वल असेल तर नॉन इक्वल करतो. एक्झाम्पल कोणतं सांगू तुम्हाला? एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे का एखादं नॉट इक्वलचा अर्थ कळाला ना? पण नॉट इक्वल टू आपण आहे ना डायरेक्ट इफ एल्सच्या कंडिशन बघणार त्यावेळेस आपण बघू इफ एल्सच्या वेळेस. आता आपण आज काय काय बघितलं हे एकदा एक शॉर्ट ओव्हरव्यू बघू. आज आपला चॅप्टर 2 होता इन्स्ट्रक्शन अँड ऑपरेटर. इन्स्ट्रक्शन मीन्स काय? स्टेटमेंट और कमांड दॅट टेल अस कम्प्युटर व्हॉट ऍक्शन टू परफॉर्म. त्याच्यात 3 टाईपच्या कमांड होत्या. सॉरी, इन्स्ट्रक्शन किती टाईपच्या होत्या? एक टाईप डिक्लेरेशन इन्स्ट्रक्शन होती, त्यानंतर कंट्रोल इन्स्ट्रक्शन होती आणि त्यानंतर सेकंड सेकंड अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन होत्या. टाईप डिक्लेरेशन मध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. आपण एज इक्वल टू 25 बघितलं. परत फ्लोट ची सॅलरी आपण डिक्लेअर केली ती. ओके, हे टाईप डिक्लेरेशन झालं. हो, आणि एक अर्थमॅटिक ऑपरेशन इन्स्ट्रक्शन बघितला त्याच्यात प्रोसेस इज कन्वर्ट डेटा टू व्हॅल्यू टू अनदर व्हॅल्यू टाईप. अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन मध्ये एक फ्लोटचा जर इंटिजर मध्ये करायचं असेल तर वगैरे. परत एक्सप्लिसिट त्याच्यात कन्व्हर्शन करताना इम्प्लिसिट काय एक्सप्लिसिट काय. इम्प्लिसिट काय करतो तर ऑटोमॅटिकली कन्वर्ट होतो. एक्सप्लिसिट काय करतो तर आपल्याला स्वतःहून कन्वर्ट करावं लागतं. त्यानंतर ऑपरेटर्स प्रेसिडेंट बघितली आधी कोणतं काय होईल प्लस मायनस. त्यानंतर कंट्रोल स्टेटमेंट काय करतात ते कंट्रोल इन्स्ट्रक्शन काय करतात ते यूज टू कंट्रोल फ्लो प्रोग्राम एक्झिक्युशन. ते कंट्रोल काय करतात कंट्रोल इन्स्ट्रक्शन प्रोग्रामच्या एक्झिक्युशनचा फ्लो कंट्रोल करतात. त्यामध्ये पण टाईप आहे. आपण त्यानंतर सिक्वेन्स कंट्रोल बघितला, डिसिजन कंट्रोल बघितले, लूप कंट्रोल आपण बघणार आहे, डिसिजन कंट्रोल आपण बघणार आहे, केस कंट्रोल बघणार आहे. आणि इन्स्ट्रक्शन हे आवडा पार्ट इन्स्ट्रक्शनचा होता. इन्स्ट्रक्शन नंतर आपण ऑपरेटरला सुरुवात केली ती. पण ऑपरेटर आता खूप वेळ झालेला आहे. तर अर्थमॅटिक ऑपरेटर तर आपण बघितलेली प्लस मायनस सगळं घेतलेली. हे प्रेसिडेंटची बरं का. ओके, त्यानंतर रिलेशनल ऑपरेटर आता हे बघितले. तर बाकीचे आपण लॉजिकल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, टर्नर ऑपरेटर हे उद्या बघणार आहे. त्याआधी फॉर प्रॅक्टिस प्रेसिडेंटच्या प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतोय. ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे उद्याच्या लेक्चर जॉईन करण्याआधी. ओके, तर मग घ्या एक्झाम्पल तेच आहे जे मग आपण प्रेसिडेंटनी सॉल्व्ह केलते. त्याच्यातलंच पहिलं घ्या एक्झाम्पल. ए 8 into 2 - 4 into 3. त्यानंतर बी. ओके, त्याच्यात कोणतं आहे 20 / 5 / multiply by 2 and multiply by 2. ओके, त्यानंतर घ्या 15 × 2 / 3 and multiply by 4. ओके, हे सॉल्व करायचे. आणखी एक लास्ट येतो किती येते मग 4. ओके, 4 लास्ट घ्या हे 36. हे तुम्हाला सर्वांना चॅलेंजिंग राहील. 6 + 6 याचं आउटपुट काय येतं हे सगळ्यांनी कमेंट मध्ये टाकायचं आहे. आणि ओके, मल्टिप्लाय बाय 4 सॉल्व्ह करून कमेंट मध्ये कसं टाकायचे त्यासाठी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एक एक्झाम्पल इथं सोडून दाखवतो. दुसरा समजा काय घेतो मी आता कोणतं हे घेतो 18 / 3. ओके, मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 2. आणि काय घेतो त्याच्यानंतर
फाईल येतो. ओके. हे असं सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला सांग. आपण काय सांगितलं होतं, सेम प्रेसिडन्स असेल तर काय रूल अप्लाय करायचा, लेफ्ट टू राईट. तर मग काय आहे, 18/3 किती येते? अरे बोला, चलचा किती? 18/3. अरे किती इझी आहे, बोला कोणतरी बोला. 6 येतात ना. 6 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. ओके, हे झालं सोल्व. एवढं बरोबर ना. त्यानंतर हे किती, 12 डिवायडेड 5. ओके, आन्सर किती, 16. ओके, बरोबर आहे का नाही. चेक करू आपण डायरेक्ट. 16 आणि असंच आन्सर मला कमेंट मध्ये आलं पाहिजे. ओके, हे तुम्ही 4 सॉल्व्ह करून मला कमेंट मध्ये टाकायचे. ओके, तर हे बरोबर आहे का नाही आपण ते चेक करू. ओके, किती आन्सर येतं माझ्या मनाने, 16. आणि आन्सर यायला पाहिजे पण किती, 16च यायला पाहिजे. ओके, रन करो. ओके, येतं आन्सर 16, बघू शकता. ओके, तर चला याचा फोटो काढून घ्या किंवा स्क्रीन पॉज करा आणि हे सॉल्व्ह करून प्रॉपर कमेंट मध्ये टाका. चला, बाकीचे स्टेटमेंट राहिलेले कोणते आपले, ते आपण लॉजिकल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर आणि टर्नरी ऑपरेटर. टर्नरी ऑपरेटर पण आपण उद्या नाही बघणार. उद्या आपण फक्त हे 3 ऑपरेटर बघणार. टर्नरी ऑपरेटर आपण नंतर बघणार पुढे चालून ज्यावेळेस. हा, उद्या हे 3 ऑपरेटर